या देशाला स्वातंत्र्य मिळालं, पारतंत्र्यातनं बाहेर आलो आपण. हे कुठलं नवीन राज्य व्यवस्था आली की तू लोकांच्या तोंडालाच कुलूप लावायची व्यवस्था करण्यात येते. म्हणून आम्ही सगळ्या समविचारी पक्षांनी एकमेकांशी बोलून ठरवलं की याला जुमानायचंच नाही, हे वाढत जाणार आहे. माझ्या मित्रांनी सचिननी बरोबर उदाहरण दिलं की उत्तर कोरियाचा जो अध्यक्ष आहे किम जॉंग का काहीतरी आहे, त्यांनी 8 प्रकारचे केस हे दिलेत की असेच केस कापायचे. आणि त्यांनी ते सगळ्यांना सांगितलं की ह्या केसाच्या बाहेर तुम्ही जायचं नाही, असेच केस कापायचे, नाहीतर शिरचे. भारत त्याच्यापासून लांब नाही. तुम्ही माझ्यासारखेच केस कापा आणि माझ्यासारखेच केस ठेवा, असं भारतामध्ये नवीन सुरू झालं तर मला काय आश्चर्य वाटणार नाही. आपण इतक्या खालच्या लेवलला चाललो आहोत. 1987चा शासन निर्णयाचा आधार घेऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. शासन निर्णय नाहीये, तो सल्ला दिलेला आहे. सल्ला तुम्हाला करायचं तर करा. पण ठाणे महानगरपालिकेने का नाही केलं? मुंबई महानगरपालिकेने का नाही केलं? कत्तलखाने बंद आहेत तोपर्यंत मान्य, विक्रीवरती कसली बंदी? आणि सकाळपासून कार्यकर्त्यांच्या घरात घुसून त्यांना दाबून ठेवलेले. अरे काय काय चालवलंय? म्हणजे 15 ऑगस्टच्या दिवशीही कार्यकर्त्यांच्या घरात जाऊन पोलीस बसतात आणि बाहेर जायचं नाही, नाहीतर अटक करू. हे काय चालवलंय? हे काय पोलिसी राज्य व्यवस्था झाली की काय? ते काय अतिरेकी आहेत आमचे कार्यकर्ते? हे जुम जबरदस्ती चालणार नाही हो. असा शासनाने सल्ला दिलेला आहे, सल्ला. मी तर GR दाखवलं ना, GR आहे ना माझ्या हातात. याच्यात कुठे विक्री आहे का? याच्यात कुठे विक्री आहे का? हा पहिला GR ते म्हणतात ना, कल्याण महानगरपालिकेचाच आहे, तुमच्याच लोकांनी काढलेला आहे. हा पहिला आहे. यात काय म्हटलंय? देण्यात 87 दिलेल्या शासनाच्या सल्ल्यानुसार, शासनाने सल्ला दिलेला आहे, आदेश नाही, तरी आम्ही तो मान्य केला. तरी त्याच्यात कुठे आहे का की विक्री करू नये? आता सुट्टीचा दिवस आहे, दुपारची लोक जेवायला जातील, रात्री जेवायला जातील, हॉटेलमध्ये जातील, काहीतरी बघतील काय मटण मिळतं का, चिकन मिळतं का. आजकाल महागाई एवढी वाढली आहे की पूर्वी 1 किलो मटणामध्ये पाव किलो बटाटा असायचा, आता 100 ग्राम मटणामध्ये 1 किलो बटाटा असतो. म्हणजे वासावरतीच जेवायचं असं मटणाचं जीवन आहे. एवढी महागाई वाढली आहे. नागरिकांच्या स्वातंत्र्यावर नागरिकांच्या काय, तुमच्या पण, तुम्ही पण नागरिकच आहात. पत्रकारांना हे विसरू नका. आम्ही भांडतो ते तुम्ही मटण चिकनचे, पण तुम्हाला पण आवड आहे खाण्याची. भाजपकडून वारंवार जो आरोप आहे तो केला की जितेंद्र आव्हाड आहे ते एखाद्या विषयाचा भाऊ करतात, त्या ठिकाणी ते नौटंकीबाज आहेत असं देखील तुम्हाला उल्लेखलेलं आहे. या ठिकाणी जो विषय आहे तो एवढा मोठा नव्हता, तो विषय बोलले ना सगळे नेते. मी काय, मला माहिती आहे. त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी पत्रकारांसमोर बसलेलो नाहीये. माझ्यावर आरोप केला नाही, माझ्यावर आरोप केला नाही. काय मला काय, मी छोटा होतो? म्हणजे मला कमीत कमी ते लेखी तरी धरतायत आजकाल, नाही तर पूर्वी तर अनुलेख्याने मारायचे. जितेंद्र आव्हाड आता कमीत कमी बोलतात तरी नौटंकी आहे. म्हणजे काहीतरी आहे ना, त्यामुळे जास्त लक्ष द्यायचं नाही त्यांच्याकडे, आपलं आपलं काम करत राहायचं. हा देश हुकुमशाहीकडेच चाललाय. अहो अख्खी मत चोरून नेली. काल सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमचा एक हे दिला, निकाल दिला. ईव्हीएम मध्ये घोटाळा केलेला. सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणार आहेत याच्यानंतर त्यांनी दिलेल्या निकालामध्ये तो निकालच पलटी झाला. म्हणजे ईव्हीएम मध्येच चोऱ्या झाल्या होत्या. आता वोट चोरी झाली ते ठीक, तोपर्यंत ठीक होतं. ते ईव्हीएम मध्ये पण चोऱ्या सापडायला लागल्या. व्यवस्था कुठे चालली आहे हे नागरिकांनी बघावं. पण एक दिवस खाल्लं तर त्यांना काय फरक पडतो? ते काय घरी खातात आम्ही विचारतो का त्यांना? आम्ही गेलेलो त्यांना घरी काय खातात बघायला. ते किती वेळा डालमुंडी खातात त्यांना विचारा जाऊन. विश्वनाथ भोईर यांचा आवडता गाणं डालमुंडी आहे.
त्यांनी नाही सांगावं मला. अहो तुम्ही खात नाही ना म्हणून जगाने खायचं नाही असं थोडी आहे. तुम्ही जे काय करता ते जग करत नाही ना विश्वनाथ भोईर साहेब. ये वो 87 से आदेश है. आदेश क्या था? कोई आदेश आया था क्या? आदेश लिखा है क्या उसमें? इसमें स्वयं महानगर पालिका का ये आदेश है, ये सूचना है. उसमें वो कहते हैं कि 1987 को निकले परिपत्र के सुझाव दिया है. सुझाव, सल्ला, उसको सुझाव बोलते हैं, उसको आदेश नहीं बोलते. सुझाव और आदेश में फर्क है. और उसमें कहा है कि कत्ल खाने बंद रखो. उसमें ये नहीं कहा है कि बिक्री भी बंद करो. तो ये आदेश को किस तरह से देखते हैं आप? और मुझे नहीं मालूम मुर्गी को जानवर कहते हैं. मुझे अब थोड़ा शब्दकोश तलाशना होगा. मुर्गी को जानवर कहते हैं क्या? मुर्गी को जानवर कहते हैं क्या? कोंबडीला 4 पाय असतात क्या? 2च पाय असतात ना. म्हणजे तो पक्षी झाला ना. पक्षी आणि जानवरामध्ये फरक आहे की नाही आहे? शब्द छल करू नका. कोंबडी कापण्यावर बंदी आहे आणि विक्रीवर बंदी आहे हे मला दाखवा. यांच्याच सर्क्युलर मध्ये दाखवा. चला. कहना है कि 88 में जो लिखा गया था उसमें बिक्री के लिए कोई आदेश नहीं था बिक्री के लिए. अरे जरा थांबा ना. अहो तुम्ही जरा लवकर तरी उठा. लवकर बसा बसा. दुसरं त्याचं या तुम्ही या. वेळेत यायचं नाही. आता माझा साधा प्रश्न आहे. ह्याच्यात कोंबडीचा कुठे उल्लेख आहे? सांगा चला. छोटे जानवर और बडे जानवर. छोटे जानवर म्हणजे कोंबडी झाली काय? तुमचेच आदेश तपासा ना. मग कोंबड्यांची दुकानं का बंद केली? म्हणजे स्वतःचे दिलेले आदेशही स्वतःला व्यवस्थित वाचता येत नाही, तेव्हा आदेशही व्यवस्थित काढता येत नाही. मला सांगायचं की त्यांनी लिहिलेलं आहे लहान व मोठे जनावर. कोंबडी जनावरांमध्ये येते का? कोंबडी हा पक्षी आहे. जर शासनाला पक्षी आणि जनावरांमधला फरक कळत नसेल तर त्यांनी थोडासा एक व्याकरणाचा कोणीतरी टीचर मंत्री म्हणून करावा. पण एक दिवस खाल्लं तर त्यांना काय फरक पडतो? ते काय घरी खातात आम्ही विचारतो का त्यांना? आम्ही गेलेलो त्यांना घरी काय खातात बघायला. ते किती वेळा डालमुंडी खातात त्यांना विचारा जाऊन. विश्वनाथ भोईर यांचा आवडता खाणं डालमुंडी आहे. त्यांनी नाही सांगावं मला. अहो तुम्ही खात नाही ना म्हणून जगाने खायचं नाही असं थोडी आहे. तुम्ही जे काय करता ते जग करत नाही ना विश्वनाथ भोईर साहेब. चला आता काय एक संजय राऊत असं म्हणतायत की मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, नाशिक यामध्ये सेना आणि मनसे एकत्रित लढले. ठीक आहे ना. अजून वेळ आहे. अजून निवडणुकींना वेळ आहे. सध्या हे वातावरण तर निवडू द्या. वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्त त्यांना ईडीने काल अटक केली होती. त्यांना कोर्टात हजर केला तर त्यांचे वकील असे म्हटलेले आहेत की भाजप आणि शिवसेनेच्या अंतर्गत कोर्टात असे म्हटले. या राज्य शासनाच्या आशीर्वादाने झालेल्या भ्रष्टाचारावर राज्य शासनाने लक्ष द्यावं. एवढा मोठा भ्रष्टाचार होतो. रेट लावला जातो 200 का 300 रुपये स्क्वेअर फीटचा रेट होता. एवढी हिंमत होती कशी अधिकाऱ्यांमध्ये? जेव्हा वरती आका बसलेले असतात तेव्हा खालचा काका बिंदास असतो. जे पत्रकार श्रावण पाळत नसतील त्यांनी कृपया जेवून जावे.